तुझी लहानशी चूक नसताना तुला घराबाहेर काढलं ना त्यानं. आता त्याची चूक झाली आहे, त्यानं तुला माफी मागायला पाहिजे. चला माफी मागा सुनबाईची. का बघून राहिला? माफी माग. सॉरी. का म्हणला? मोठ्यानं बोला. सॉरी. हा अहो तुम्ही पण कशाला लगेच सॉरी वगैरे म्हणून राहिले? नको ते. कशाला म्हणजे? बरोबर बोलला. माफी मागितली ना त्यानं. आता सुनबाई तुम्ही त्याला माफ केलं असं म्हणायचं. माफ केलं. झालं. एवढं तर राहत. एवढ्यासाठी आम्हाला 14 तासाचा प्रवास करून नागपूरहून इथं बोलवलं. आता की नाही. बघितलं अथर्व, आता आई बाबाचा प्रश्न संपला, हो की नाही? द्या द्या टाळी द्या. आ! तुम्ही कुठे? हा? आंघोळीला चाललोय, ऑफिसला जायचं. आज ऑफिसला जायचं नाही, आज चाट मारायची. बाबा अहो ऑफिसला कामं पडलीत, मला जावं लागेल. म्हणजे आम्ही ऑफिस कधी पाहिलंच नाही, आणि एक दिवस तू ऑफिसात नाही गेला तर काय फरक पडणार? हा, ते काही नाही. सरळ सांगायचं, आज आई बाबा आले, ऑफिसात येणं जमणार नाही. काय तू करते फोन का मी करू? नाही, मी कळवतो तसं. हा आणि पण कुठला टाट मारू? तर काय आज शाळेला सुट्टी. या 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 मज्जा करू बाबा. आज आज आजी आजोबा आले, हो की नाही? मग आज दिवसभर एन्जॉय करायचं. तुझ्या बर्थडेला आम्ही आलो नाही ना, म्हणून तुझ्यासाठी किती छानसं गिफ्ट आणलंय. चला 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 बघूया बघूया. चल चल चल. मी स्वयंपाकाचं पाहते. बर, आणि मग मी का करू इथं? अरे यार, शनाया चिडून निघून गेलीये, त्यात फोनही नाही उचलत आहे. मी ऑफिसलाही नाही गेलो तर शनाया फोन उचल. कूल डाऊन, डीप ब्रेथ, डीप ब्रेथ. शनाया बेबी फोन उचल ना तू. शना मॅम, या वीक मधला तुमचा हा तिसरा लेट मार्क आहे. सो मॅम, ऑन मंडे यू केम ॲट 11:30 आणि ट्यूजडेला यू केम ॲट 12:15 आणि आज तुम्ही 12:30ला आलात मॅम. हे आता तूही मला शिकवू नकोस हा. तुला माहिती आहे ना मी कोण आहे. ऑफकोर्स आय नो. तुम्ही इथल्या एक एम्प्लॉई आहात आणि मी इथली रिसेप्शनिस्ट आहे. लोकांना त्यांच्या लेट मार्क्स बद्दल वॉर्न करणं हे माझं काम आहे, अँड आय डिड दॅट मॅम. हाऊ डेअर यू. तू मला शिकवतेस? तुझी लायकी तरी आहे का ग माझ्याशी बोलायची? तुझा जेवढा पगार असेल ना तेवढा एका आठवड्यात शॉपिंग करते मी. युजलेस. मॅम प्लीज माइंड युअर लँग्वेज. मी तुमच्याशी डिसेन्सी मेंटेन करून बोलतेय. हेल विथ युअर डिसेन्सी यार. सगळे सारखेच आहेत. घरी काय ऑफिस मध्ये काय, जो येतो तो मला अक्कल शिकवतोय. माझ्याशी असं बोलायचं नाही, सांगून ठेवते, नाहीतर तुझी ही डिसेन्सी घेऊन ना तुलाच फेकून देईन ऑफिस मधनं बाहेर. युजलेस रिसेप्शनिस्ट. नो, यू कांट टॉक टू मी लाईक दिस. तुम्ही माझ्या सिनियर आहात म्हणून तुम्ही वाटेल तसं नाही बोलू शकत माझ्याशी. मी काहीही बोलू शकते हे माहितीये तुला. आणि आता तू गप्प बसा, नाहीतर काय? हा काय नाहीतर? हे बघा, तुम्ही आमच्या दोघींमध्ये पडू नका. हे आमचं पर्सनल मॅटर आहे. घरी तुमचं जे काही पर्सनल असेल ना ते तुमच्या घरी, इथे ऑफिसमध्ये नाही. जेनी तिचं काम करते आणि ती तिचं काम चोख करते. प्रॉब्लेम जेनीमध्ये नाहीये मिस शनाया, प्रॉब्लेम तुमच्यामध्ये आहे. तुम्हाला तुमच्या कामाबद्दल, कामाच्या वेळेबद्दल सतत सांगत राहावं लागतं.
एक तर तुम्हाला दिलेली कामं तुम्ही तुमच्या वेळेत कधीही पूर्ण करत नाही, आपल्या सहकार्यांना सतत घालून पाडून बोलत असता, त्यांचा इन्सल्ट करत असता. यापुढे हे असलं खपवून घेतलं जाणार नाही. हे बघा, तुम्ही पण मला शिकवायला जाऊ नका, पांजलताय. इनफ. यापुढे एक शब्द जरी बोललीस ना तर मला तुझी वरिष्ठांकडे कंप्लेंट करावी लागेल, ती सुद्धा रायटिंग मध्ये. गो अँड गेट युअर सीट. ऐसे गो. चला आपल्या कामाला लागा. जेनी, get Yes, it. sir. सॅड यार. Never give up. Show must go on. Post correct. हॅलो, हा गुरु बोल. हा आनंद, ऐक ना, शनाया आली आहे खरे ऑफिसला? शनाया आली असेल, माहित नाही का काय झालं. बर बर, काही नाही, मी तुला हे सांगायला फोन केला की आज मी जरा नाही येते ऑफिसला. क्यों, क्या हुआ, तब्येत तो ठीक है. अरे नाही, ते सगळं ठीक आहे, पण आई बाबा आलेत. काय बोलतोस, एकदम अचानक. मी येतो त्यांना भेटायला. अरे त्याचं काय झालं ते जाऊ दे ना, ते सोड ना. आता मी बेसिकली हे सांगायला फोन केलाय की ते आलेत म्हणून मी नाही येऊ शकत आहे. एकदम करेक्ट आहे, एकदम करेक्ट आहे तुझं डिसिजन. नेहमी फालतू गोष्टींसाठी सुट्ट्या घेतोस, एकदा तरी आईबाबासाठी घ्यायलाच हवी. हा काय? डोंट वरी, मी सांगतो पानवलकर सरांना. डोंट वरी. हो, हा त्यांना सांगच, आणि जरा शनायाला पण कळवशील का? ती चिडली रे माझ्यावर. तिला मी हा? अरे डोंट वरी, मी सांगतो. डोंट वरी. हा हा ओके, थँक्स आनंद, थँक्यू, बाय बाय. सांगतो ना. जनी, रघु, जी सर. सुभेदार साहेबांचा फोन आला होता, ते 3 दिवस ऑफिस मध्ये येणार नाही. का सर? आई बाबा आलेत त्यांच्या घरी. अरे हो, हे मस्त झालं. गजानन महाराज शपथ सर, ऑफिस मध्ये तर काम नेहमीच करतात ते. 3 दिवस फॅमिली सोबत राहतील. हो, हो, आणि विशेषतः म्हणजे वहिनी बरोबर. या बिचारीला फिरायला बिरायला घेऊन जातील. हो सर. आणि काय ऑफिसच्या नाटकीय वातावरणातून थोडा दिवस सुटका. करायचं सर. मॅडम